देव म्हणून जिवंत ठेवला असेल तर त्या एकाच माऊलीनं इतिहास त्या माऊलीचं नाव सांगतो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर। अटक पासून कटक पर्यंत तत्कालीन काळात मराठा साम्राज्याचा भगवा फडकवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते फक्त सुभेदार मल्हारराव होळकरांनी केलंय। फार शंकरावरती निष्ठा असणारी ही आमची अहिल्या। अहिल्यांचं जसं नाव ऐकलं पण याच महाराष्ट्रात अहिल्यादेवी होळकरांचा इतिहास या मातीला प्रेरणा देऊन गेला। पण नवीन इतिहासकारांनी अहिल्यादेवी होळकरांना कुठंतरी मागं ठेवलं। इतिहासानं एवढ्या मोठ्या राणीला खऱ्या अर्थानं जेवढा पाहिजे तेवढा न्याय दिला नाही, ते या मातीचं सगळ्यात मोठं दुःख नाही। नवीन इतिहासकारांनी, जुन्या इतिहासकारांनी जसा इतिहास रंगवला तसा आमचंही तेच आहे म्हणत तोच इतिहास या मातीमध्ये आणत राहिला आणि अहिल्यादेवी होळकरांचा इतिहास कुठंतरी मागं थांबला। पण मला नेहमी सांगावं वाटतं, अहिल्यादेवी होळकर यांची जयंती का साजरी करावी असा प्रश्न ज्यावेळी या महाराष्ट्रातली माणसं, या हिंदुस्थानातली माणसं तुम्हाला विचारतील त्यावेळी छातीत ठोकून सांगायचं, अहिल्यादेवी होळकर यांची जयंती यासाठी साजरी करावी कारण अहिल्यादेवी होळकर होत्या म्हणून सुरक्षित आहेत आज मंदिरावरचे कळस। अहिल्यादेवी होळकर होत्या म्हणून सुरक्षित आहे आज आपल्या दारातली पवित्र अशी तुळस। अहिल्यादेवी होळकर होऊन गेल्या म्हणून आपण पाहतो इथं बसल्या सुवासिनींचं भरलेलं कपाळ, आणि अहिल्यादेवी होळकर होऊन गेल्या म्हणून आपण पाहतो या हिंदुस्थानाची पवित्र अशी सकाळ, या हिंदुस्थानाची पवित्र अशी सकाळ। जर अहिल्यादेवी नसत्या तर या महाराष्ट्राचं काय झालं असतं? महाराष्ट्र सुद्धा, मध्य प्रदेश असू द्या, गुजरात असू द्या, या देशातल्या 5000 मंदिरांचा जीर्णोद्धार जर कोणी केला असेल, देवळातला देव म्हणून जिवंत ठेवला असेल तर त्या एकाच माऊलीनं इतिहास त्या माऊलीचं नाव सांगतो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर। मग आज अनेक विजेत्यांचा सत्कार झाला। आपल्या समाजातले अनेक विजेती लोक ज्यांनी मोठ्या पदावरती स्वतःला एक चांगलं पदावरती घडवलं, त्या सर्व विजेत्यांचे आभार व्यक्त करतो। खरं तर सातारा जिल्ह्याच्या जवळ वाफगाव नावाचं एक गाव होतं। त्या गावामध्ये खंडोजी आणि जिवाई नावाचं एक दाम्पत्य राहत होतं। खरं तर खंडोजी चौगुला गावाचे ग्रामाधिकारी, गावातली कुठलीही गोष्ट असू दे खंडोजी त्या लिला पार पाडायचे, गावातल्या गोरगरिबांचा प्रश्न सोडवायचे। खंडोबा राहू दे हो, खंडोजी होळकरांनी या मातीसाठी अनेक परिक्रम केलं। पण मला नेहमी गोष्ट सांगावी वाटते, ते ज्या समाजातनं आले त्या समाजाचा इतिहास फार मोठा आहे। धनगर समाजाचा इतिहास फक्त 4 पानांच्या पुस्तकापर्यंत ठेवा एवढा नाहीये। धनगर समाजाचा इतिहास जोपर्यंत चंद्र आणि सूर्य असेल तोपर्यंत इतिहासाच्या प्रत्येक पानावरती त्याच ताकदीनं कोरला जाईल, ही सांगण्याची वेळ आज आलेली आहे। अहो बघा ना, मध्यंतरी मुंबईला मिसिंग लिंकचं काम चालू झालं। मला नेहमी सांगावं वाटतं, खंडाळाच्या घाटातनं ज्यावेळी आम्ही मुंबईला कार्यक्रमाला जात असतो त्यावेळी नदीकच जाताना एक मंदिर दिसतं। ते घाट बघितल्यावरती डोळ्यासमोर शिंगरोबा महाराज उभा राहतात आणि त्यावेळी वाटतं खरंच जर त्यावेळी घाट बांधत असताना इंग्रजांना प्रश्न पडला की घाट कसा बांधायचा, माहिती नव्हतं, रस्ता कुठे शोधायचा, त्यावेळी धनगर समाजाच्या शिंगरोबांनी इंग्रजांना घाट दावला, संपूर्ण घाटाचा रस्ता माहिती झाला। इंग्रजांना कळालं 10 वर्ष झाली या मातीमध्ये फिरतोय, 10 वर्ष झाली झाडातनं डोंगर दऱ्यातनं जातोय, परंतु रस्ता ठेवला नाही। एका धनगर समाजाच्या माणसानं 2 दिवसात या घाटाचा रस्ता आम्हाला दाखवला। तो घाट पूर्ण झाला, घाट बांधला आणि इंग्रजांनी विचारलं, शिंगरोबा तुम्ही घाटाचा रस्ता दावलात, घाट शोधून दावलात, बोला तुम्हाला काय बक्षीस देऊ? आणि धर्नाबाज जिगरबाज धनगर समाजाच्या माणसानं काय मागावं? मागून मागितलं, साहेब काही देऊ नका, फक्त माझ्या भारताला तुमच्या गुलामीतनं, इंग्रजांच्या गुलामीतनं मुक्त करा। इंग्रजांनी त्या क्षणी कुठलाही विचार न करता गोळी छाताळावरती झाडल्या, शिंगरोबांची हत्या करण्यात आली। तो घाट सांगतोय या मातीसाठी सगळ्यात बलिदान जर देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते धनगर समाजानं केले। तुम्हाला माहिती आहे प्रत्येक समाजाचं
कपाळाला लावण्याचं एक वेगळं अस्त्र आहे. आपण कपाळाला काय लावतो? भंडारा. भंडारा का लावला जातो? तुम्ही अन्य कुठलाही रंग लावा, तुम्हाला त्यापासून काही फायदा होणार नाही. पण ज्या दिवशी तुम्ही कपाळाला भंडारा लावा, अंगामध्ये कुठलीही जखम असू द्या, तो भंडारा तुमचं शरीर निरोगी ठेवण्याचं काम करतो. आपला जन्म व्हायच्या अगोदर 750-800 वर्षापूर्वी या समाजाला कळालं कुठल्या मार्गाने जायचं आहे, काय निवडायचं आहे. खरं तर खंडोजी जिवाई हे दाम्पत्य फार शूर होतं. वापगावमध्ये ते राहत होते. खरं तर ग्रामाधिकारी असणारे खंडोजी यांची बदली झाली आणि सातारला कधीतरी गेलात तर सातारच्या जवळ फलटण नावाचं शहर आहे आणि त्या फलटणच्या जवळ होळ नावाचं गाव आहे. या होळ गावामध्ये खंडोजी आणि जिवाई राहू लागल्या. खरं तर स्वप्न काय? स्वप्न एकच, आईचा पुत्र जन्माला यावा जो पिढ्यांचा अंधार दूर करेल. आणि स्वप्न सत्यात उतरवलं. खंडोजी आणि जिवाई यांच्या पोटी एका शूर रत्नाचा जन्म झाला. त्यांचं नाव सुभेदार मल्हारराव होळकर. सुभेदारांचा या मातीत जन्म झाला. मल्हार लहान होते, पण त्या क्षणी संकट म्हणजे काय? अनेक आयुष्यात संकट येतात, पाठीमागची सावली निघून जाते, पण धीरोदात्तपणे उभा राहणं हा सह्याद्री, हा इतिहास आपल्याला शिकवतो. खंडोजींचं निधन झालं आणि मल्हाररावांच्या डोक्यावरनं पितृत्वाचं छत्र हरपलं. घरी धन दौलत संपत्ती प्रचंड होती. दावणीला अनेक गळ्या बांधल्या होत्या. प्रचंड मोठा वाडा होता होळ गावामध्ये. पण काय, भाऊबंदकीला वाटलं मल्हार एकटाय, वडील निघून गेलाय, खंडोजीचं निधन झालंय, मल्हाररावाला संपवून टाकू, अखंड जमीन आपल्या नावावरती येईल, वाडा मिळून जाईल. त्यावेळी जिवायला वाटलं संपत्ती महत्वाची नाही, भाऊबंदकी महत्वाची नाही, मल्हार महत्वाचा आहे. माझा मुलगा घडला पाहिजे. या मातेसाठी त्याचं बलिदान चंद्र सूर्य असेल तोपर्यंत असलं पाहिजे. या जिवाईंनी आपल्या मल्हाररावांना कडेवरती घेतलं आणि त्या खानदेशमध्ये गेल्या. आपला भाऊ भुईराज या भुईराजाच्या जवळ गेल्या आणि खानदेशमधला भुईराज आपल्या भावाला सांगत्या झाल्या, भावा, भाऊबंदकी तुझ्या भाच्याला, माझ्या सुपुत्राला मल्हाररावांना मारायला उठले, काहीतरी कर, माझ्या मुलाला तू सांभाळ, माझ्या मुलाची जबाबदारी सगळी तू बघ. आणि भुईराज मामांनी मल्हाररावांना जवळ घेतलं. मल्हारराव लहान होते. प्रत्येक माणसाला काय असतं, आपल्या समाजामध्ये जन्मल्यावरती आपण पहिल्यांदा काय शिक्षण देतो? शिकलं पाहिजे. जो माणूस उत्तम मेंढ्या चालवतो तो माणूस उत्तम समशेर सुद्धा चालवतो, हे भुईराजांना माहिती होतं. भुईराजांनी काय केलं? भुईराजांनी सांगितलं, तू काम कर मल्हार, ह्या 800 आपल्या मेंढ्यांचा कळप आहे, हा कळप घे आणि तू फिर. ज्या दिवशी तू मेंढ्या चालवायला शिकशील मला कळेल खऱ्या अर्थानं तुझ्यात काहीतरी प्रगती झाले. लहान मल्हार त्या मेंढ्या घ्यायचे मामांचे, अखंड गावभर फिरायचे, मेंढ्यांना खायला घालायचे, घरी आणायचे. 10 दिवस झाले, 2 महिने झाले, 6 महिने झाले. एके दिवशी हे लहान मल्हार नेहमीप्रमाणे त्या मेंढ्यांना घेऊन मेंढ्या चारायला घेऊन गेले. पण त्या क्षणी त्या मेंढ्यांच्या अंगावरती एका कोल्ह्यानं हल्ला केला. कुठलाही क्षणाचा विचार न करता मल्हारराव समोर गेले, समशेर बाहेर काढले आणि एका समशेरीमध्ये कोल्ह्याचे 2 तुकडे केले. खबर घरी आल्यावरती मामांना कळाली. मल्हाररावांनी प्रताप केला. वय लहान पण पराक्रमाची, शौर्याची ताकद मनगटात जिगर घेऊन उभारली होती. मामांना कळालं हा मुलगा काही औरच आहे, याच्यामध्ये फक्त मेंढ्या फिरवायची क्षमता नाहीये तर त्या क्षणी समशेर सुद्धा चालवायची ताकद आहे. या माझ्या भाच्याला आपण प्रशिक्षण दिलं पाहिजे. तलवारबाजीचं प्रशिक्षण चांगल्या पद्धतीनं भुईराज मामाने दिलं. तलवार कशी चालवायची हे मल्हाररावांना शिकवलं. तत्कालीन काळात घोडा कसा चालवायचा, दांडपट्टा कसा फिरवायचा, राज्य कारभार कसा करायचा, सगळ्या गोष्टी मामांनी शिकवले. खरं तर मल्हार युक्त मोठे योद्धे तयार होण्यासाठी तयार होते की जगात त्यांच्या तलवारीला परत तोड मिळणार नव्हती. मल्हाररावांची समशेर गाजू लागली. 100, 200, 300, 500 लोकांची फौज त्यांच्या हाताखाली दिली आणि मल्हाररावांनी खानदेशमध्ये खऱ्या अर्थानं स्वतःचं राज्य विस्थापित केलं. पण त्यांच्या शौर्यावरती नजर पुण्याच्या बाजीराव पेशव्यांची पडली. बाजीरावांना वाटलं मुलगा काही और आहे, समशेर याची काही और आहे,
याला आपण आपल्या राज्यात घेतलं पाहिजे. आणि मल्हाररावांना पेशव्यांनी स्वतःच्या मराठा साम्राज्यात आणलं आणि मल्हाररावांची समशेर बघून त्यांना खऱ्या अर्थानं सुभेदार पद दिलं. सुभेदार मल्हारराव होळकर मराठा साम्राज्याचे सरसेनापती झाले. पण त्या क्षणी पेशव्यांनी मोहीम काढली, आपण आता दिल्ली काबीज करायची. आणि बघता बघता मराठी फौजा निघाला. मल्हारराव होळकर असू देत, गायकवाड असू देत, शिंदे असू देत, ही सगळी माणसं दक्षिण काबीज करायला, त्यासोबत दिल्ली काबीज करायला निघाली. बघता बघता मराठी फौजा दिल्लीच्या जवळ आला. मल्हारराव होळकरांनी काय पराक्रम केला, अद्वितीय पराक्रम केला. तुम्हाला माहिती आहे, अटकपासून कटकपर्यंत तत्कालीन काळात मराठा साम्राज्याचा भगवा फडकवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते फक्त सुभेदार मल्हारराव होळकरांनी केलंय. इतिहास सांगतो, इतिहास जगात सगळ्यांचा नाद करायचा, पण हातात समशेर घेऊन घोड्यावरती बसलेला, रणांगणावरती उतरलेला मल्हारराव होळकरांचा मरेपर्यंत कोणी नाद नाही करायचा, अजिबात नाही. जिगर होत नव्हती समोर उभारायची जिगर. त्यांचं ते अफाट शौर्य बघितलं, पराक्रम बघितला आणि त्यांना माळवा प्रांत खऱ्या तर जहागीर म्हणून बहाल केली. माळव्यामध्ये होळकर गेले. माळवा, इंदोर, माहेश्वर या सार्वभौम राज्यावरती आता होळकरांचं अधिकृत राज्य चालू झालं. एके दिवशी मल्हारराव होळकर पुण्याला जायला निघाले, पण जाताना अहिल्यानगरच्या जवळ चौंडी नावाचं गाव आहे. इथं सायंकाळी मारुतीच्या मंदिरामध्ये मल्हारराव होळकरांचा मुक्काम पडला. खरं तर तत्कालीन काळात प्रत्येक गावातलं मारुतीचं मंदिर म्हणजे मोठ्या व्यक्तीने आलेलं थांबण्याचं सगळ्यात मोठं ठिकाण. तिथं त्यांच्या पागा थांबल्या. घोड्यावरनं रणबहादर मल्हारराव होळकर खाली उतरले. खरं तर त्यांच्या येण्यानं अखंड गावाला विजयाची, सुवर्ण क्षणाची अनुभूती आली होती. मल्हारराव होळकरांचं गावानं स्वागत केलं. पण त्या क्षणी मारुतीच्या मंदिराच्या शेजारी एका शिवशंकराचं मंदिर होतं. एक लहान हुशार देखणी 8 वर्षाची इवलीशी मुलगी चालत आली. तिथं शिवशंकराच्या मंदिराच्या आत गेली. शिवशंकराची पूजा करायला लागली. शिवशंकराचा अभिषेक त्यांनी घातला. त्या लहान मुलीनं त्याच्या येण्यानं अखंड मंदिर परिसर न्हावून गेला होता. जणू डोळ्यात तेज मावत नव्हतं. स्वाभिमान, अभिमान तलवारीपेक्षा उच्च दर्जाचा होता. पण त्या क्षणी त्या लहान मुलीचा आजोबा त्या लहान मुलीच्या चुलत भावांना शिक्षण देत बसले होते. शिक्षण देत असताना ही लहान मुलगी कोपऱ्याच्या आडून ते सारं शिक्षण अंगीकृत घेत होते. मल्हाररावांची जशी मारुतीच्या मंदिरामध्ये मुक्काम तय झाला, मल्हारराव जसे घोड्यावरनं खाली उतरले, त्या क्षणी ते लहान आजोबा तात्याराव जवळ गेले. त्यांनी मल्हारराव होळकरांना लावून मुजरा केला आणि ते चुनुकशी मुलगी जवळ गेली. तात्याराव सांगते झाले, हे बघ, हे ओळखलंस का यांना? हे मल्हारराव होळकर, मराठा साम्राज्याचे सुभेदार. आणि त्या क्षणी माऊली समोर झाली आणि 8 वर्षाची मुलगी खुद्द मल्हारराव होळकरांनाच प्रश्न विचारत्या झाल्या, सुभेदार, सुभेदार म्हणजे काय? आणि त्या क्षणी तात्यारावांना काही समजेना. मल्हाररावांच्या डोळ्याच्या समोर डोळे उघडे करून बघायची अखंड रियासतीत कुणाची जिगर होत नव्हती. पण आपली लहान नात मल्हाररावांना विचारते, सुभेदार म्हणजे काय? आणि मल्हाररावांनी हसत उत्तर दिलं, अटकपासून कटकपर्यंत मराठा साम्राज्याचा जो भगवा फडकवतो ना, तो फडकवणारा यूर योद्धा म्हणजे मल्हारराव होळकर. त्यांना म्हणतात सुभेदार. आणि हसत मल्हाररावांनी विचारलं, तात्याराव, कोणाची हो नाथ? आणि तात्याराव सांगते झाले, राव, आमचीच की हो नाथ. मानकोजी शिंदे आमचे पुत्र आणि सुशीलाबाई शिंदे यांची खऱ्या अर्थानं लक्ष्मीच्या पावलांची फार शंकरावरती निष्ठा असणारी ही आमची अहिल्या. अहिल्यांचं जसं नाव ऐकलं आणि मल्हारराव म्हणाले, तात्याराव, या आईला इतकी हुशार आहे, आमच्या समोर उभारायची जिगर होत नव्हती भल्याभल्यांची. किती मोठा योद्धा असू द्या, आमच्या समोर उभारल्यावरती मान खाली घालूनच बोलतो. पण लहान मुलामध्ये काय जिगर? मला प्रश्न विचारती झाले.
हे पाणी काय औरच आहे. मानकोजी शिंदे ना सुशीला शिंदे नाव बोलवून घ्या. बोलवण्यात आलं आणि मल्हाररावांनी विचारलं, मानकोजी तुमची मुलगी अहिल्या फार हुशार आहे, कर्तबगार आहे. मानकोजी तुमची मुलगी अहिल्या आमचा पुत्र खंडेरावांना खऱ्या अर्थानं पत्नी म्हणून आणि आमच्या होळकरांना सून म्हणून द्याल का? आणि मानकोजींनी मान्यता दिली. खऱ्या अर्थानं त्या क्षणी शिंदेची ही लेक होळकरांची सून म्हणून होळकर साम्राज्यात येती झाली. अहिल्या तिच्या पावलानं साम्राज्याला सुवर्ण क्षण लाभणार होते. खरं तर या सर्व लग्नाची मध्यस्थी पेशव्यांनी केली. अहिल्यादेवी होळकर यांचा साखरपुडा चौंडीमध्ये पार पडला आणि पुण्यामध्ये मानकोजी शिंदे, सुशीलाबाई शिंदे, मल्हारराव होळकर पुत्र खंडेराव होळकर यांना बोलवून घेतलं. छत्रपती संभाजी महाराजांचे सुपुत्र छत्रपती शाहू महाराज यांनी पेशव्यांच्या वाड्यामध्ये मल्हारराव होळकर यांच्या सुनबाई अहिल्यादेवी होळकर आणि खंडेराव होळकर यांचं लग्न मोठ्या दिमाखात साजरं केलं. या लग्नाला खुद्द छत्रपती संभाजीराजांचे चिरंजीव शाहू महाराज उपस्थित होते. आता ही लहान अहिल्या मल्हारराव आपल्या पुत्राला या सुनबाईला घेऊन आपल्या साम्राज्यात आले. सांगत राहिले, अहिल्या हे इंदोर, या इंदोरवरती फक्त होळकरांचं चालतं. अहिल्या तुला हे साम्राज्य अभेद्य ठेवायचं आहे. मल्हाररावांना वाटलं मुलगी हुशार आहे, कर्तबगार आहे, पराक्रमी आहे, या मुलीच्या पाठीमागं आपण उभारलं पाहिजे. मल्हारराव होळकरांनी आपल्या सुनबाईला अहिल्याबाई होळकरांना तत्कालीन काळात उत्तम घोडा कसा चालवायचा हे शिकवलं. तलवारबाजी शिकवली, ढालबाजी शिकवली. तुम्हाला माहिती आहे तत्कालीन काळात उत्तम बाण चालवण्याचं प्रशिक्षण कुठल्याही योद्ध्याला नव्हतं. त्या काळात मल्हारराव होळकर यांनी आपल्या सुनबाईला उत्तम धनुर्धर योद्धा बनवलं. तत्कालीन काळात घोड्याला सगळ्यात जास्त वेगवानपणे पळवणारा आणि पळत्या घोड्यावरती 2 पाय लगाम टाकून एका हातात बाण घेऊन एका टायमाला 10 बाण सोडणारी जगातली पहिली अद्वितीय योद्धा नाव अहिल्यादेवी होळकर म्हणून इतिहासानं सांगितलं. अहिल्यादेवींची समशेर होळकर साम्राज्य, मराठा साम्राज्य अटके पार चंद्र सूर्य असेल तोपर्यंत राहील याचा प्रयत्न करू लागल्या. मल्हाररावांचे पुत्र खंडेराव एके दिवशी पेशव्यांनी मोहीम काढली आणि राघोबादादांनी ठरवलं उत्तर काबीज करायचं. सोबत घेतलं मल्हारराव होळकरांना, कारण माहिती आहे मराठा साम्राज्य जर वाढवायचं असेल, अटके पार झेंडे फडकवायचे असतील तर रग आणि अंगातली धग फक्त एकाच योद्ध्याच्या मनगटात आहे, ते म्हणजे सुभेदार मल्हारराव होळकर. मल्हार मार्तंड मल्हार देवाच्या रूपाचे पण त्याच ताकदीचे मारुत्या राईच्या आशीर्वादाने मिळालेले हे अद्वितीय योद्धा. मल्हारराव आपले पुत्र खंडेरावांना घेऊन उत्तर काबीज करायकडे निघाले होते. सोबत राघोबादादा पेशव्यांचे अधिकृत सुभेदार राज्यकर्ते त्यांच्यासोबत होते. मल्हारराव होळकर होते, खंडेराव होळकर. बघता बघता या सगळ्या मराठी फौजा उत्तरेमध्ये शिरल्या आणि जटांच्या सूरज मल्ला नावाचा एक योद्धा होता, अद्वितीय पराक्रमी योद्धा होता तोही जटांचा. राघोबादादांनी ठरवलं सूरज मल्ला जट ह्याचा कुंभेरीचा प्रदेश, या प्रदेशावरती आपला अधिकार असला पाहिजे आणि सगळ्या सेना गोळा केल्या. मल्हारराव होळकर या सेनेचं नेतृत्व करत होते. अहो त्या सूरज मल्लाला काही समजेना. माहिती होतं मल्हारराव होळकरांच्या नादी लागणं म्हणजे मूर्खपण आहे. जर यादा कदाचित त्यांची समशेर चालली ना, जटांचा वंश सुद्धा शिल्लक राहणार नाही, वंश. त्यावेळी सूरज मल्ला जट यांनी राघोबादादांना एक पत्र पाठवलं. वकील घेऊन पत्र आला. राघोबादादांना सांगता झाला, राघोबादादा आमचे सूरज मल्ला जट म्हणतात लढाई करू नका, तुम्ही हल्ला करू नका, वाटेल ते द्यायला तयार आहे. आणि राघोबादादांनी लढाई होऊ नये असं वाटत असेल तर एक आठ ठेवली आणि सूरज मल्लाला पत्र पाठवलं. जटांना सांगितलं वाचतंय कुंभेरीचा किल्ला अजिंक्य राहावा, तुमच्याकडेच राहावा, तर 1 कोटी नगद आम्हाला इनामात भेट म्हणून द्या. वकील माघारी गेले आणि वकिलांनी सांगितलं सूरज मल्लाला सांगते झाले. ऐकायला तयार नाहीत राघोबादादा. म्हणतात
1 कोटी नग आम्हाला खऱ्या अर्थानं मोहिमेत भेट म्हणून द्या. पण सूरज मल्ला ऐकायला तयार नव्हता. सूरज मल्लानं 50,000ची खऱ्या अर्थानं तरतूद करून आपल्या वकिलाला सूरज मल्लानं पाठवलं भेटायला राघोबादादांच्या. सूरज मल्लाचा वकील राघोबादादांच्या भेटीला आला. नाही नाही नाही, सूरज मल्ला आमचे जज साहेब ऐकायला तयार नाहीत, तुम्ही 50 लाखात तयार व्हा. आणि त्या क्षणी राघोबादादा कडाडले, अरे हट, मराठा साम्राज्य म्हणजे 50 लाखाची किंमत करता का? 1 कोट द्यायचं होत असेल तर सांगा, नाहीतर घोड्यावरती बसलेले आमच्या मल्हाररावांना एकदा बघा. एकदा आदेश सुटला ना, 2 तासाच्या आत कुंभेरीच्या किल्ल्यावरती जटाचं मुंडकं सुद्धा शिवलक ठेवणार नाहीत, याद राखा. सूरज मल्लाचा वकील माघारी गेला. ऐकायला तयार नाहीत राघोबादादा. त्यांचे सेनापती मल्हारराव होळकर ते सांगतात, मल्हाररावांची समशेर म्हणजे युगांची समशेर आहे, काहीतरी करा. सूरज मल्ला सुद्धा ऐकायला तयार झाला नाही. येऊ द्या, काय होईचं ते होऊ दे. आता एकदा तर रक्त सांडेल, एकतर होळकर संपतील, नाहीतर जटाचा वंश संपेल. पण मल्हारराव होळकर ऐकतील तरी कसे? सुभेदार होते, मराठा साम्राज्याचे सेनापती होते, अंगात रग धग त्याच ताकदीची होती. सोबत खंडेरावानं घेतलं आणि कुंभेरीच्या किल्ल्याला खऱ्या अर्थाने वेढा मारला. सूरज मल्ला वरती शांत होता. एकाची जिगर झाली नाही. या सेनेच्या आतमध्ये यायची आणि हल्ला करायची. त्या क्षणी राघोबादादांनी मल्हाररावांच्या सांगण्यावरनं तोफा आणल्या. हत्तीवरनं 200 तोफा आणि उंटावरनं 1000 तोफा कुंभेरीच्या किल्ल्याच्या शेजारनं उभा केला. आता एक तोफेचा 1 गोळा किल्ल्यावरती टाकायचा, किल्ला ताब्यात. पण त्या क्षणी खालनं राघोबादादा यांचे तोफखाना प्रमुख यांनी तोफेचा 1 गोळा कुंभेरीच्या किल्ल्यावरती टाकला. पण किल्ला लहान होता. तो गोळा किल्ल्याच्या आरपार जाऊन पलीकडे उभारला, आपल्याच मराठा साम्राज्याच्या सरदारांच्या अंगावरती जाऊन पडला. आता काय, किल्ला लहान पडतोय, आपल्याच गोळ्यांनी आपलीच माणसं मारायला लागलेत. काहीतरी केलं पाहिजे. तोफेचा निशाणा बदलला, मग तोफा टाकल्या. पण त्या तोफा जायच्या जटांचा प्रदेश म्हणजे वाळूचा प्रदेश, त्या तोफा थेट वाळूमध्ये जाऊन रुतायच्या, निकामी व्हायच्या. 2 महिने झाले, 3 महिने झाले. मल्हारराव होळकर, मराठा साम्राज्य, राघोबादादा आणि खंडेराव होळकर शांतपणे उभा राहिले. आणि एके दिवशी सायंकाळी खंडेराव होळकर यांनी जेवण केलं आणि फेरपटकावा मारावा म्हणून आपल्या त्या खोलीतनं बाहेर आले. चालत चालत गेले आणि त्या क्षणी नकळत त्यांचा पाय निशाणीच्या झेंड्याच्या जवळ जाऊन पडला. या संधीचा फायदा घेऊन सूरज मल्ला जटनं कुंभेरीच्या किल्ल्यावरनं 1 तोफेचा गोळा थेट खंडेरावांच्या जवळ धरला आणि सोडला. तो तोफेचा गोळा सुई सुई करताना खंडेरावांच्या छातडावरती पडला. होळकरांचा हा द्वितीय वंश मातीमध्ये खाली पडला. खंडेरावांनी श्वास सोडला, डोळे पांढरे झाले होते आणि खेरपत गेला. मल्हारराव, सुभेदार, खंडेरावांवरती पाठीमागनं भ्याड हल्ला केलाय. तोफेचा 1 गोळा छातडावरती उमपटलाय. मल्हारराव त्या क्षणी उठून उभा राहिले. पोटचा लोक रक्तात माखलेला बघितला. जवळ आले, बघितले, खंडेराव रक्तात माखले होते. आता काय? होळकरांचा एकमेव वंश आपल्या लहान खंडेरावांना जवळ घेतलं. मल्हाररावांनी बघितलं, डोळ्यात पाणी आलं. मुलगा जावा, याच्यापेक्षा बापाला मोठं दुःख कुठलं नसतं. पण पाठीमागनं एक दुसरा हेरपळत आला. सुभेदार, हो सुभेदार, खंडेरावांच्या पत्नी अहिल्यादेवी होळकर म्हणतात, खंडेरावांचं निधन झालं. धर्मशास्त्र असं सांगतं सती गेलं पाहिजे. सुभेदार, अहिल्यादेवी आता सती झाले निघाल्यात. त्या क्षणी ताडकरना सुभेदार मल्हारराव होळकर उठून उभा राहिले, घोड्यावरती बसले, अहिल्यादेवींच्या जवळ गेले आणि अहिल्यादेवींना सांगते झाले, अहिल्या, या म्हाताराकडे बघ, पोरगा मेलाय, रक्तात माखलाय तुझा पती. पण अहिल्या, तू सुद्धा आता सती जाणार. या म्हाताऱ्यानं आता कोणाकडे बघून जगायचं? हा लहान मुलगा बघ, या मालेरावकडे बघ, त्या लहान मुलीकडे बघ. अहिल्या, निर्णय मागा घे. पण धर्मशास्त्र सांगत होतं अहिल्यानं सती गेलं पाहिजे. सती जाणं
हा धर्मशास्त्राचा सगळ्यात मोठा नियम होता. मामंजी, मी थांबू शकत नाही. धर्मशास्त्र सांगते सती गेलं पाहिजे. ज्या बायकोचा पती मरतो त्याला जगण्याला काही अर्थ नाही आहे. आणि त्या क्षणी सुभेदार मल्हारराव होळकर जवळ गेले आणि अहिल्याला सांगते झाले. खरं तर मल्हारराव होळकर म्हणजे जसा कृष्ण अर्जुनाला युद्धाच्या वेळी भगवद्गीता वाचून दाखवत होते, त्या क्षणी या उभारल्या कुरुक्षेत्र संकटामध्ये मल्हारराव होळकर सांगते झाले, अहिल्या, शहाजीराजे भोसलेंचं सुद्धा निधन झालं होतं, पण त्या क्षणी मासाहेब जिजाऊ सती गेला नाहीत. जिजाऊ ठामपणे उभा राहिला आणि या मासाहेब जिजाऊंनी छत्रपती शिवाजी राजा नावाचा राजा या मातीला दिला. जिजाऊ झाल्या नसत्या, अहिल्या शोभा तयार झाला नसता. अहिल्या संभाजी महाराजांच्या पत्नी श्री सखी रात्नी जयती महाराणी येसूबाई. आमचे राजे थोरले शाहू महाराज सांगतात, जर आमच्या आईसाहेब श्री सखी रात्नी जयती महाराणी येसूबाई त्या क्षणी संभाजी महाराजांचा मृत्यू झाल्यावरती सती गेल्या असत्याना, मराठा साम्राज्याचा झेंडा सुद्धा फडकला नसता. सईबाई राणी सरकार सती गेलं नाहीत. 30 वर्ष औरंगजेबाच्या कैदेत राहिल्या, 30 वर्ष, पण ठामपणे आपला मुलगा शाहू महाराजांना घडवत राहिल्या. तू सुद्धा उभा राहा, माझ्यासाठी नव्हे, होळकर साम्राज्यासाठी, या रयतेसाठी. अहिल्या, तुझं जगणं फार महत्वाचं आहे. आणि त्या क्षणी अहिल्या देवींना कळालं, एवढ्या प्रेमानं आणि मनातली भावना आपले मामंजी सासरे आपल्याकडे व्यक्त करतात, त्यांचा शब्द आपण पाळला पाहिजे. आणि अहिल्या देवींनी सती जायचं बंद केलं, माघारी घेतलं. आणि त्या क्षणी मल्हारराव होळकर सांगते झाले, अहिल्या, आजपासनं मी ठरवले, अहिल्या मेली. आजपासनं अहिल्या मेली. आजपासनं तूच माझा खंडेराव, तूच माझ्या खऱ्या अर्थानं होळकरांचा वंश म्हणून मातीमध्ये फिरशील. एका सासऱ्यानं आपल्या सुनेमध्ये आपल्या लेकाला बघितलं. अहिल्या, हे साम्राज्य तू उभा करायचं आहे. अहो खरंच आहे हो, साम्राज्य कुणी उभा करायचं तर ते फक्त अहिल्या देवी होळकरांनी उभा करायचं. अहो इंदोर, महाराष्ट्रातल्या इंदोरला गेल्या, माहेश्वर, 2 सार्वभौम राज्य अखंड हिंदुस्थानात, एवढं देखणं राज्य कुणाचं सुद्धा नव्हतं, तर ते फक्त होळकरांचं होतं, मल्हारराव होळकरांचं होतं. तुम्हाला माहिती आहे अहिल्या देवींचा इतिहास का सांगावा? आपण सहज म्हणतो, काय म्हणतो, जर एखाद्या पुरुषानं पराक्रम नाही केला तर आपण काय म्हणतो, ए तू बाई आहेस का? काय म्हणतो, ए तू बाई आहेस का? एखाद्या माणसाला भीती वाटली आपण सहज म्हणतोय, हातात काय बांगड्या घालून बसलायस का? तू हातात काय बांगड्या घालून बसलायस काय? मला त्या सर्व पुरुष समाजाला सांगायचं आहे, मित्रांनो, याच हातात घातलेल्या बांगड्यांनी छत्रपती शिवाजी राजा नावाचा राजा या मातीला दिला. त्यांचं नाव मासाहेब जिजाऊ. याच हातातल्या बांगड्यांनी सईबाई राणी सरकारांनी शंभू राजा नावाचा राजा या मातीला दिलाय. याच हातातल्या बांगड्यांनी हातात शमशेर घेऊन 28 वर्ष होळकरांचं साम्राज्य अद्वितीय अजिंक्य ठेवलं. त्या अहिल्यादेवी होळकर याच मातीतल्या होत्या, याच साम्राज्यातल्या होत्या.